आता आदरणीय पंतप्रधान मोदीजीने आत्मनिर्भर भारत किंवा आपण भारत म्हणून प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली स्वतःची क्षमता ओळखून संकटामध्ये संधी शोधण्याचं नेहमी मार्गदर्शन आपल्या सगळ्या जणांना केलेलं आहे आणि त्याच मार्गावर आमचं महाराष्ट्र सरकार आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात आम्ही सगळेजण काम करतो। आपल्या ह्या मत्स्य व्यवसायामध्ये श्रीम असो कोलंबी असो सगळ्या व्यवसायामध्ये टॅरिफच्यामुळे जो काय फटका बसलेला आहे त्याचमुळे आम्ही सगळेजण आज खातं म्हणून मत्स्य खातं म्हणून आम्ही आपल्या महाराष्ट्रामध्ये असणारे जे काय आपल्या हक्काचे जे डोमेस्टिक मार्केटमध्ये काम करणारे जे विविध प्रतिनिधी आहेत या क्षेत्रातले त्या सगळ्यांना आम्ही एकत्र केलं, त्यांचं बोलणं ऐकलं, त्यांच्या सूचना ऐकल्या आणि ह्यापुढे आपल्या डोमेस्टिक मार्केटला आपण जास्तीत जास्त प्रोत्साहन कसं देऊ शकतो, त्याला आपण ताकद कसं देऊ शकतो, काही धोरणात्मक निर्णय जे त्यांना अपेक्षित आहे उदाहरण राज्याच्या स्वतःच्या योजना असाव्यात, काही कृषीचा दर्जा दिल्यानंतर काही विजेमध्ये सवलतीचे काही मागणी त्या लोकांनी केली तर ह्या सगळ्या गोष्टी ऐकून घेण्याची जबाबदारी माझे सचिव रामस्वामीजी होते, आमचे फिशरीज कमिशनर होते आणि माझे सगळेच अन्य मत्स्य खात्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी ऐकून घेतलेलं आहे। शेवटी आम्हाला मार्केटमध्ये अगर मच्छीमारांच्या माध्यमातून अगर आम्हाला अजून मार्केट सक्षम करायचं असेल तर हे जे आज प्रतिनिधी येऊन त्यांनी आम्हाला जे मार्गदर्शन केलं त्यांची सूचना आमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे। म्हणून आज हा पूर्ण दिवसाचा कार्यक्रम आमच्या मत्स्य खात्याच्या माध्यमातून आम्ही आयोजित केलेला आहे। त्यांच्या सगळ्या सूचना ऐकल्यानंतर आता येणाऱ्या कालावधीमध्ये महाराष्ट्र सरकार म्हणून आणि मत्स्य खातं म्हणून आम्ही त्याची सगळ्याची अंमलबजावणी करू। आजपासून नवरात्र सुरू होत आहे, या कार्यक्रमाबद्दल काय सांगा ते पण घेणार आहे। बेसिकली US has hiked up tariffs on shrimps. You have that सर हिंदी मराठी सर आता हिंदी मराठी झालं ना सर हिंदी मंत्री म्हणून आपण आता अनेक तक्रारी समस्या ऐकून भारत मरीन फिशिंगमध्ये जे 6व्या क्रमांकावर इनलँड फिशिंगमध्ये जवळपास 19च्या क्रमांकावर आहे, तर मग मंत्री म्हणून आता आपण काय जबाबदारी असेल? जबाबदारी आमची एवढीच आहे की काही जे धोरणं तयार आम्हाला करायचं असेल त्या धोरणाच्या माध्यमातून मत्स्य व्यवसायाला आम्ही चालना कसे देऊ शकतो। आता काही जे काही फ्रोझन जो विषय असतो तर त्याला चांगल्या साधन समृद्धी आम्ही आमच्या माध्यमातून कसं देऊ शकतो। आम्ही लवकरच आमच्या राज्यामध्ये मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना ही केंद्राची प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनाच्या धर्तीवर आम्ही मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना त्याच्याबरोबर अजून 26 स्वतःच्या हक्काच्या योजना आणण्याच्या तयारीमध्ये आहोत। या सगळ्या योजनाच्या माध्यमातून मच्छीमारांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन आणणं आणि आपल्या मत्स्य व्यवसायाला चालना देणं राज्यामध्ये हे आमचं प्रमुख उद्दिष्ट आहे। इंडस्ट्रीकडून जाहिरात चांगली केली जाते, त्या संदर्भात देखील शेतकऱ्यांनी मागणी केली होती। आपण देखील त्यांना ग्वाही दिली की चांगला चेहरा कोणता चेहरा आहे आपल्या नजरेमध्ये जो माझ्या चेहऱ्याचं ते नाव माझ्या मनात आहे पण त्यांच्याशी बोलल्याशिवाय मी जाहीर करू शकत। पण मी एक तुम्हाला सांगतो, शेवटी एक लक्षात घ्या, प्रत्येक बाबतीमध्ये जागरूकता अवेअरनेस हे महत्वाचं आहे। लोकांना कोलंबी संदर्भात असंख्य गैरसमज करून दिलेले आहेत की बाबा हे फ्रेश नसते, फ्रोझन असते, आपला असा त्रास होऊ शकतो। या सगळ्या बाबतीमध्ये आता फिश असो कोलंबी असो मासे असो हे प्रोटीनचं सर्वात मोठं साधन आहे, सर्वात चांगलं साधन आहे प्रोटीनसाठी। तर ह्या सगळी योग्य माहिती अगर लोकांपर्यंत दिली, योग्य माहिती अगर ह्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचली तर त्याचा थेट इम्पॅक्ट उत्पादनावर होणार। लोकांना जेव्हा कळेल की बाबा श्रीम खाल्ल्यानंतर मासे खाल्ल्यानंतर तब्येतीमध्ये चांगली सुधारणा होऊ शकते, आयर्न असो प्रोटीन असो ह्याचा इंटेक आपला वाढू शकतो। या सगळी योग्य माहिती अगर लोकांना चांगल्या योग्य चेहऱ्यांच्या माध्यमातून गेली, अजून अवेअरनेस झालं तर मला वाटतं ह्याचा मोठा फायदा डोमेस्टिक मार्केटवर पण होईल आणि लोकांच्या आरोग्यावर पण होईल। आज जसे शाळांमध्ये आपण विविध योजनांच्या माध्यमातून अंडी देतो खायला विद्यार्थ्यांना, तसं उद्या आपण मासे किंवा श्रीम देऊ शकतो का याहीबद्दल विचार करायला पाहिजे। याहीबद्दल प्रस्ताव सरकार म्हणून विचार करण्यामध्ये काय हरकत नाही। त्याची चर्चा मी माझ्या खात्याच्या अन्य लोकांबरोबर संबंधित मंत्र्यांबरोबर करेन, मुख्यमंत्री साहेबांबरोबर करेन की साहेब आपण अंडी देतो जर मुलांना तर आपण काही ह्याच्यामध्ये
एका दिवसामध्ये मासे देऊ शकतो का, कोलमी देऊ शकतो, ज्याच्यामुळे मुलांच्या पण आहारामध्ये चांगला त्याचा फायदा होऊ शकतो. याही दृष्टिकोनातून विचार करण्याची आमची तयारी आहे. गरबा सुरू होतोय आणि हिंदू संघटनाकडून जे आहे ते गरब्यामध्ये मुस्लिम तरुणांना येऊ देऊ नये अशी मागणी करण्यात आली. पण त्याच्यात चूक काय? मुळामध्ये इस्लाम या धर्मामध्ये मूर्ती पूजेला परवानगी नाही. मूर्ती पूजा कुराणमध्ये मान्य नाही आहे. तर कोणी तरी मला येऊन सांगावं की आमच्याकडे मूर्ती पूजा चालते. मग ज्या धर्मामध्ये मूर्ती पूजाच होत नाही, मग त्यांना आमच्या गरब्यांमध्ये नवरात्रीमध्ये येण्याचे त्यांचं काय इंटेन्शन? लव जिहाद सोडून दुसरं काहीच त्यांच्या मनामध्ये विषय नसतो. गरब्यांमध्ये यायचं, आपली ओळख खोटी सांगायची, बाहेर गरबाच्या बाहेर त्याचं नाव असतं असलम, गरब्यामध्ये आल्यानंतर तो अमर होऊन जातो, आशिष होऊन जातो, आणि मग आमच्या माता भगिनींना चुकीच्या पद्धतीने फसवायचं. लव जिहादचे केसेस तिथून तर तयार होतात. या जिहादांसाठी आमचे गरबे आणि जे काही दांड्या होतात ना, ते लव जिहादचे अड्डे बनत चाललेले आहेत. म्हणून हे अगर थांबवायचं असेल तर जे विश्व हिंदू परिषदनी मागणी केलेली आहे ती अतिशय योग्य आहे. त्या कुठल्याही जे हिंदू धर्म पाळत नाही, जे मूर्तीपूजनच करत नाही, त्यांना तुम्ही पाय ठेवत देऊ नका. आणि अगर चुकून कोण भेटलात तिथे आतमध्ये तर त्याचे धर्मांतर करून पाठवा त्याला परत. तर तो तिथे आला म्हणजे तो हिंदू बनण्यासाठी तयार आहे. तर मी विश्व हिंदू परिषद आणि आदमी हिंदू संघटना हेही सांगेन की तिथे काही लोक धर्मांतर करण्यासाठी पण तयारीमध्ये ठेवा. असे कोण लोक आले जे आमच्या दंड्यामध्ये, आमच्या गरब्यामध्ये येऊन अगर जे आमच्या धर्माचे नाहीत पण त्यांना आमच्या धर्मामध्ये यायचीच इच्छा असेल दांड्या खेळण्याची ना, त्यांना हिंदू म्हणून पाठवू ना परत. कारण मुळामध्ये आपण सगळे पहिले हिंदूच होतो, सगळे हिंदू होतो. नंतर हळूहळू काही लोकांनी धर्मांतर केलं आणि अन्य धर्म स्वीकारला. मुळात आपण सगळे हिंदूच आहोत. म्हणून कोणाला आपल्या धर्मामध्ये घर वापसी करायची असेल आमच्या दांड्यामध्ये येऊन ना, त्याची पण तयारी हिंदुत्वाच्या संघटनेने ठेवावी आणि तिकडेच त्याचं धर्मांतर करून घ्यावं. काल भारत पाक सामन्यावेळी पाकिस्तानी क्रिकेटपटूंकडून जे आहे ते भारतीय खेळाडूंना देखील निवडण्यात आलं, प्रेक्षकांना देखील निवडण्यात आलं. यावर संजय राऊत यांनी आता BCCI असेल किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील टार्गेट केले. एक मुद्दा, तर पाकिस्तान खेळाडूंनी जे काय हावभाव केले ना, त्यांनी ते दुबईमध्ये केले म्हणून ते वाचले. भारतामध्ये कुठे खेळायला आले तर ती बॅट कुठे घालायची ना हे आम्हा लोकांना चांगली माहिती आहे. एक आणि संजय राजाराम राऊत सारख्या झाकण दुल्यानी पंतप्रधानांना म्हणजे राष्ट्राची सल्ले देऊ नये राष्ट्रहिताचे. पंतप्रधान मोदीजी हे कडवट देशभक्त आहेत. राष्ट्रीय स्वयंसंघातून त्यांनी प्रवास सुरू केला. राष्ट्रीय स्वयंसंघाचा प्रत्येक स्वयंसेवक हा कडवट देशभक्त असतो, राष्ट्रभक्त असतो. म्हणून संजय राजाराम राऊत सारख्या भांडूपच्या देवानंदी थेट पंतप्रधानांवर बोलण्याची त्याची एवढी लायकी नाही. आणि त्यांनी राष्ट्रभक्तचे धडे पंतप्रधानांना तरी देऊ नये, लायकीच राहू. किधर भाग रहा हूँ, दिखाई क्या मैं. संदीप देशपांडेंनी असं म्हटलंय, ठाकरे सबका पेट भर के जाऊ म्हणून. संदीप देशपांडे असं म्हटले होते की ठाकरे हा विचार आहे, विचार संपत नाही. पैसे देऊन ब्रँड तयार केला, तो ब्रँड पैसा संपला की ब्रँड संपू शकतो, मात्र ठाकरे विचार कधीही संपणार नाही. पण ठाकरे विचार संपवण्याचं काम अगर उद्धव ठाकरेंनी त्याची सुपारी घेतली असेल तर मग दुसऱ्यांनी संपवण्याची गरजच नाही ना. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे ब्रँड हिंदुत्वामुळे आज मोठं झालं. बाळासाहेबांनी हिंदुत्व हे प्रत्येकामध्ये बिंबवलं आणि म्हणून ठाकरे ब्रँड हे मोठं झालंय. उद्धव ठाकरेंनी येऊन काँग्रेस बरोबर जाऊन आझाद स्पर्धा घेऊन पाकिस्तान जिंदाबाद बोलणारा वरांवर राहून ठाकरे ब्रँड त्यांनीच संपवला. म्हणून आता संदीप देशपांडे त्यांच्या प्रेमात उद्धव ठाकरेचे पडले असतील तो विषय वेगळा आहे. पण मुळामध्ये ठाकरे ब्रँड संपवण्याची सुपारीच उद्धव ठाकरेंनी घेतलेली आहे, बाकी कोणाने संपवलेलं नाही. संजय राऊतनं सांगितलं की मंत्र्यांना ठाण्यात लक्ष देण्याची गरज आहे, नाहीतर बीड सारखं परिस्थिती होईल. संजय राजाराम राऊतला सांगेन, आमचे मुख्यमंत्र्यांनी कुठे लक्ष द्यावं हे तू त्यांच्यावर सोड. तू पहिलं तुझ्या राहत्या भांडूपवर थोडं लक्ष ठेव, तुझ्या वॉर्डमध्ये. तिकडे तरी यावेळी उभाटाचा नगरसेवक येतो काय बघ.
तू मुख्यमंत्री साहेबांना सल्ले देणाऱ्या एवढ्यापेक्षा मोठे नाही, तिथे आमचे एकनाथ शिंदे साहेब आहेत, CM साहेब आहेत, सगळे आम्ही राज्याची काळजी घेऊ, तुझी चिंता करू नकोस. What is the outcome of this meeting and what measures will you be initiating as a fisheries minister? For us, today's initiative was a very important initiative because we want to interact with the main representatives of the fishing and the shrimp industry. Until and unless, as Maharashtra government and the fishing ministry, we do not listen to them, we do not understand what problem they go through, what kind of policy decision that they are expecting from the government, how well they have digested the agriculture status given to fisheries by us, what kind of certain amendments or modifications do they need in that particular decision that we have taken. Until and unless we don't listen to them, we don't understand them, we won't be able to move ahead. They are someone who represent us at the international stage and also at the domestic market. Rightly, as been said by our Prime Minister Narendra Modi ji, this Atmanirbhar Bharat is what the entire agenda or what the entire intention should be while we are moving ahead. Because India as a whole is a very important and a very strong market and a very strong domestic market that we have in terms of fisheries and the shrimp industry. So we wanted to understand from all of us how we can support them, what we can do in the way ahead with them, work along with them, and the kind of decision that they expect us to take. It's an entire day that our different bureaucrats and our representatives are going to sit with them, interact with them, and I'm very confident that after today we will be able to take better decisions in the interest of the fishing and the shrimp industry, which will indirectly or directly rather promote our domestic market as a whole. Sir, as per the new GST rates, the fishermen community fishermen folk basically, GST rates for the apparatus used for fishing is been reduced. How do you look at that? It's a very welcome state. It's a very welcome move, because until and unless you do not give the right support through the government, through the GST, and also through a very important decision that the Devendra Fadnavis government of all of us have taken in terms of giving them agricultural status. So if we are not going to help them through giving them subsidies, giving them better rates, relaxing the taxes on them, it's useless for us to unnecessarily promote them. So this decision that has been taken by our central government, by Honorable Modi ji, is welcome, and this will have a huge impact on the ground in terms of giving us better profits and bettering the livelihoods of our fishermen. आज नवरात्रि चालू हो रहा है, BHP ने ये बोला है कि मुस्लिम्स को अंदर घुसने नहीं देंगे डांडिया और ये हमारे नवरात्र और हमारे डांडिया जो हमारा हिंदू ये है फेस्टिवल है, उसके अंदर जो जिनके धर्म में मूर्ति पूजन को परमिशन ही नहीं है, इस्लाम या कुरान के अंदर मूर्ति पूजा इसको हराम माना जाता है, गलत माना जाता है, वैसे लोगों को आप डांडिया नवरात्रि में क्यों आने देंगे? क्या करेंगे वो लोग अंदर आके? अभी तक का अनुभव ऐसा ही है कि ये लोग इन्होंने इनके लिए जो जिहादी मानसिकता से हमारे डांडिया की तरफ देखते हैं, उनके लिए ये डांडिया, ये नवरात्र के जो फेस्टिवल, ये जो इवेंट है, उनके लिए लव जिहाद के अड्डे है। डांडिया के बाहर उसका नाम होता है आमिर, डांडिया के अंदर आके वो बन जाता है आशीष, हिंदू नाम लगाता है, गलत आइडेंटिटी बताता है, हमारे हिंदू बहनों के साथ गलत पहचान दिखा के वो डांडिया खेलता है और फिर वो लव जिहाद के माध्यम से उनकी जिंदगी खराब करता है। तो ऐसे लोगों को तो डांडिया में एक भी कदम अंदर आने की परवानगी नहीं देनी चाहिए। उल्टा तो मैं ये भी कहूंगा कि अगर इनमें से कोई मिल गया अंदर डांडिया खेलते वक्त, तो वहां का वहां उनका धर्मांतर कर दो। उनको अगर सच्ची में अगर हिंदू फेस्टिवल में आना है, हमारा डांडिया खेलना है, हमारे देवी को जाके नमस्कार करना है, मतलब उनको हिंदू बनना है, तो असली में उसका नाम आशीष कर दो। आखिर में हम सब हिंदू ही थे पहले, सभी के सभी ये पूरा हिंदू ही था, फिर जाके अलग अलग तरीके से ये जो इस्लामिक जो कोई लोग आए उन्होंने धर्मांतर करके कुछ थोड़ा इधर उधर कर दिया है। पर आखिर में किसी को भी अगर घर वापसी करनी हो तो नवरात्र जैसे अच्छे दिन हो ही नहीं सकते। इसलिए हर एक नवरात्र उत्सव के जो उन्होंने कार्यक्रम रखे उनको तो आपके माध्यम से मैं अपील करूंगा कि ऐसे किसी को भी अन्य धर्म से अगर हमारे हिंदू धर्मों में आना हो उसकी भी तैयारी में रहे। कोई भी अगर आमिर, अब्दुल, शेख कोई भी मिला
वो अगर हमारे अगर दांडिया में मिला तो वहीं का वहीं उसको धर्मांतर कर दो और हमारे हिंदू धर्मों में वापस लेके आओ। कुछ पंडाल ऐसा शुरू किए हैं कि गौमूत्र छिड़े के लफ्जियात रोकने के लिए, लेकिन कांग्रेस विरोध कर रही है इसका कि इस तरह से कर रहे हैं। ये कांग्रेस ये मुस्लिम लीग के दूसरा चेहरा ही है। मुस्लिम लीग और जिहादियों की भाषा और कांग्रेस की भाषा हमेशा एक ही रही है, अलग का भी कुछ रही नहीं है ना। इसलिए अगर गौमूत्र अगर उनको डालना है, या तो मैं तो बोलता हूँ खड़े खड़े उनसे हनुमान चालीसा बुलवा लो, खड़े खड़े देवी की आरती बुलवा लो, वही के वही उनको हिंदू कर दो, ताकि उनको भी वापस हमारे उनके ओरिजिनल धर्म में आने के लिए अच्छा चांस मिल जाएगा। जिस प्रकार से मिड बैंक की मांग किया जा रहा है कुछ जगहों पे महाराष्ट्र क्या मिड बैंक मतलब मीट मांस की दुकानें नॉनवेज को बंद करने की मांग की जा रही है। वो धर्म की हमारे 10 दिन के नवरात्रि के उत्सव में अगर हमारे धर्म में अगर इस तरीके की अगर परमिशन नहीं की है तो उस तरीके का अगर मांग आ रही है तो वो संस्था उसके बारे में सोचे और उसको स्वागत करे। आखिर में हम हिंदू राष्ट्र में रह रहे, हम भूलना नहीं चाहिए। हम कोई पाकिस्तान, बांग्लादेश, इस्लामाबाद में नहीं खड़े, हम हमारे हिंदू राष्ट्र में खड़े जहाँ 90% आबादी हिंदुओं की है। तो अगर हिंदुओं की मांग के हिसाब से हमारे अगर फेस्टिवल में अगर मीट बैंक की बात हो रही है तो उसको स्वागत करना चाहिए। दिल्ली में और यूपी में मांग कर ली गई है, महाराष्ट्र में भी मांग की जाए कि 9 दिन नवरात्रि में मीट ना खाए। अभी मांग करने वाला, अभी मैं सरकार में बैठ के आप ये मेरे को सवाल पूछ रहे हैं। पाकिस्तान जिसको मांग करनी है मांग करे ना महाराष्ट्र सरकार के पास। हिंदुत्ववादी विचार की सरकार है, हम जरूर पॉजिटिवली सोचेंगे। सर आज की जो संवाद चर्चा हुई है तो क्या कहना चाहेंगे? देखिए बहुत अच्छी चर्चा आज के दिन हमारे सारे फिश और श्रिम्प एक्सपोर्टर्स के साथ हमारी आज हुई है। मेरे डिपार्टमेंट के सेक्रेटरी, कमिश्नर सभी के सब हम साथ में आके जिन लोगों के माध्यम से हमारे फिशिंग इंडस्ट्री, हमारी शिपिंग श्रिम्प इंडस्ट्री बड़ी हो सकती है, हमारा जो टैरिफ के वजह से जो इम्पैक्ट हमारे इस दोनों इंडस्ट्रीज पे आया है, फिशिंग इंडस्ट्री पे आया है, श्रिम्प इंडस्ट्री बिजनेसेस पे आया है, उसको स्टडी करने के लिए, इन लोग को सुनने के लिए और आगे जाके अगर कोई पॉलिसी डिसीजन लेने हो तो उस बारे में भी थोड़ा उनसे सुन के हम लोग चेंजेस करें, अमेंडमेंट करें, मॉडिफिकेशन करें। इसके लिए आज की पूरी दिन का चर्चा क्षेत्र पाकिस्तानी प्लेयर है फरहान जो कि मैदान पे AK-47 बैट की तरह लहराने की कोशिश की, तो फिर वो दुबई में बैठ के उसने वो बैट दिखाई ना, उसको बोलो वानखेड़े में आके बैट दिखाए, फिर बैट किधर जाएगी उसका गारंटी में नहीं दे सकता, वापिस बैट उठाएगा नहीं, इतनी ख्याल हम रख सकते उसका। शिवाजी नगर में गोवंडी में वहाँ पे दुर्गा माता की मूर्ति खंडित करने की कोशिश की गई, पुलिस ने 6 लोग को अरेस्ट किया इस मामले में। देखिए हमारे हिंदुत्व सोच की सरकार है, हम किसी भी हमारे भगवान देवी के ऊपर कोई भी अगर गंदी नजर से देखेगा ना तो उसको हम लोग हमारी पुलिस पूरी की पूरी कार्रवाई करने के लिए सक्षम है। आखिर में एक कड़वट हिंदुत्ववादी मुख्यमंत्री हमारे राज्य में देवेंद्र फडणवीस जी के नाम पे बैठे हैं, कड़ी से कड़ी सजा दी जाएगी ताकि कोई भी हमारे देवी देवताओं की तरफ गंदी नजर से देख नहीं पाएगा और शुक्रवार को गैस सिलेंडर ऊपर भी नहीं कर पाएगा। सर जीएसटी को लेकर क्या कहना चाहिए? इस प्रकार से जीएसटी स्वागत करना चाहिए। हमारे देश के पंतप्रधान ने हमारे देशवासियों को जिस तरीके से एक बड़ा गिफ्ट आज कल के वक्त उनके संबोधन के माध्यम से दिया है, इसके वजह से जरूर हमारे डोमेस्टिक मार्केट और हमारे भारत देशवासियों को बहुत बड़ी मदद होगी, उनको और फाइनेंशियली स्ट्रांग होने के लिए और आत्मनिर्भर बनने के लिए एक बहुत बड़ा डिसीजन हमारे पंतप्रधान जी ने लिया है। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।